आणि आतापर्यंत तुम्ही उत्तर देण्याचाही प्रयत्न केला नसेल तर तुमचा अभ्यास बिलकुल म्हणजे एकदम झिरो आहे असं समजून घ्या. कारण की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू असतो कमीत कमी ते एक दोन तरी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जर कमेंट्समध्ये उत्तरच देत नसाल तर याचा अर्थ तुम्हाला त्यातलं उत्तर माहिती नाही आहे म्हणून तुम्ही असं करताय. तर चुकलं तरी चालेल पण कमेंट्समध्ये उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करा. कारण की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. कोणीही परफेक्ट नसतो, तो प्रॅक्टिस करतो तोच परफेक्ट होऊन जातो. हे तुम्ही लक्षात घ्या. आपला हिस्ट्रीतला टेस्ट सिरीजमधला हा तिसरा पार्ट आहे आणि यामध्ये आपण ब्रिटिश इंडियातील जे काही महत्त्वपूर्ण ॲक्ट होते त्यांच्याविषयी आपण हा पार्ट तयार करतो आहे. तर सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तुमचा वेळ या चॅनलवरती बिलकुल वेस्ट केला जात नाही. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महत्त्वाचे मुद्दे. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल बनवले आणि कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो की रेग्युलेटिंग ॲक्ट हा 1773 का महत्त्वपूर्ण आहे. कारण की बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनला कोणत्या ॲक्टद्वारा? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 द्वारा. आणि कलकत्त्यात सर्वोच्च न्यायालयाची स्थापनासुद्धा कोणत्या ॲक्टद्वारा झाली? रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर येतो चार्टर ॲक्ट 1833. ईस्ट इंडिया कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपली आणि बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हे लक्षात घ्या. आजचा पाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण की चार्टर ॲक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीची व्यापाराची मक्तेदारी होती ती पूर्णपणे संपली आणि बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. लक्षात घ्या. MPSC कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारते त्यामुळे मी तुम्हाला इथे सिंगल स्टेटमेंट मुद्दे देतोय. हे परत वाचा. तुम्हाला लक्षात येत नसतील तर पॉज करून वाचा पण एक वेळा रिपीट करा. त्यानंतर येतो इंडियन कौन्सिल ॲक्ट 99 मार्लो मिटो सुधारणा ज्याला आपण म्हणतो. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट देण्यात आला. लक्षात घ्या. इंडियन कौन्सिल ॲक्ट 1909 नुसार मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला. आतापर्यंत व्हिडिओ लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा. त्यानंतर येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 1990 म्हणजे मॅटिंग्यू ट्रान्सफर सुधारणा. प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू करण्यात आली. लक्षात घ्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1990 प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. नंतर येतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 प्रांतामध्ये द्विदल पद्धती संपवून त्यांना स्वायत्तता दिली आणि केंद्रात द्विदल पद्धती लागू केली. याला फेडरल कोर्टाची स्थापनासुद्धा करण्यात आली. लक्षात घ्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲक्ट 1935 नुसार प्रांतामध्ये द्विदल पद्धती संपवण्यात आली आणि स्वायत्तता दिली आणि केंद्रामध्ये द्विदल पद्धती लागू केली आणि फेडरल कोर्टाची स्थापनासुद्धा 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ॲक्टनुसार करण्यात आली. आणि प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या 1990च्या कायद्यानुसार म्हणजे मॅटिंग्यू ट्रान्सफर सुधारणेच्या नुसार लागू करण्यात आली. हे तुम्ही लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. ब्रिटिश काळात कोणत्या कायद्यान्वये मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले ज्याला भारताच्या फाळणीचे मूळ मानले जाते? इथे पर्याय आहेत. 1892चा कायदा, 1909चा मार्लो मिटो कायदा, 1919चा मॅटिंग्यू ट्रान्सफर कायदा की 1935चा कायदा. व्हिडिओ पॉज करा. आत्ता चालू आपण याच्यावरती मुद्दे परत वाचून मी तुम्हाला दाखवले त्यामुळे व्हिडिओ पॉज करा. तुमच्या लक्षामध्ये किती राहतं हे तुम्हाला लक्षात येईल. व्हिडिओ पॉज करून याचं प्रश्नाचं उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. मी परत तुम्हाला सांगतोय तुमची कन्सिस्टन्सी तुमची प्रॅक्टिस हेच तुम्हाला यश मिळवून देऊ शकतं. आणि प्रत्येक प्रश्न जो बरोबर आला त्याच्यामुळे तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे आणि चुकीचा आला तुम्ही 1 पाऊल मागं जाणार आहे. त्यामुळे आत्ताच प्रॅक्टिस करा. आपला व्हिडिओ हा प्रॅक्टिस सेशनच आहे. आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबा. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1909चा मार्लो मिटो कायदा. आता हे उत्तर बरोबर काय? 1909च्या कायद्यानुसार भारतामध्ये पहिल्यांदाच धर्मांतरानुसार स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. यामुळे तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड मिटो याला भारतातील जातीय मतदारसंघाचा जनक असे म्हटले जाते. लक्षात घ्या. MPSCमध्ये कोणाला कोणत्या स्टेटमेंटनं म्हणजे कोणत्या वाक्याकन ओळखलं जातं इतिहासामध्ये ज्याच्यावरून सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचं स्पष्टीकरण देत असताना तुम्हाला अनेक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे. म्हणून प्रत्येक प्रश्न प्रत्येक वाक्य हे लक्षपूर्वक ऐका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या या लाईकमुळे मला अजून मोटिवेशन मिळतं. आजच्या व्हिडिओचा दुसरा प्रश्न. प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती
कोणत्या कायद्यान्वये लागू करण्यात आली? इथे पर्याय आहेत 1858चा कायदा, 1909चा कायदा, 1919चा मॅटिंग्यू चेम्सफोर्ड कायदा का 1935चा कायदा. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कितपर्यंत झाला आहे आणि तुम्हाला अजून किती मेहनत करण्याची गरज आहे. याचं योग्य उत्तर आहे 1919चा मॅटिंग्यू चेम्सफोर्ड कायदा. आता हे उत्तर बरोबर काय? 1919च्या कायद्याने प्रांतीय विषयाची विभागणी सोपिओ म्हणजे ट्रान्सपरंट आणि राखीव म्हणजे रिझर्व अशा 2 भागांमध्ये केली, ज्याला द्विदल शासन असं म्हणतात. यामध्ये टिप काय, नोट काय, 1935च्या कायद्याने ही पद्धत प्रांतातून बदल करून केंद्रामध्ये सुरू करण्यात आली. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहू की ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील व्यापारी मक्तेदारी म्हणजे कमर्शियल मोनोपॉली पूर्णपणे कोणत्या चार्टर ॲक्टनुसार संपुष्टात आली? इथे पर्याय आहेत 1993चा चार्टर ॲक्ट, 1913चा चार्टर ॲक्ट, 1933चा चार्टर ॲक्ट का 1953चा चार्टर ॲक्ट. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 1833चा चार्टर ॲक्ट. हे उत्तर बरोबर काय? 1813च्या कायद्याने चहा आणि चीनसोबतचा व्यापार सोडून इतर मक्तेदारी संपवली होती, पण 1833च्या कायद्याने ती पूर्णपणे संपवून कंपनीला निव्वळ एक प्रशासकीय संस्था बनवण्यात आले. हे तुम्ही लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेवर म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन खालीलपैकी कोणत्या कायद्याचा सर्वात जास्त प्रभाव पडला आहे? इथे पर्याय आहेत 1919चा कायदा, 1935चा भारत सरकारचा कायदा, 1947चा स्वतंत्र कायदा का 1958चा कायदा. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 1935चा भारत सरकारचा कायदा. आपल्या सध्याच्या संविधानातील जवळपास 60 ते 70% तरतुदी उदाहरणार्थ आणीबाणी, संघराज्य न्यायालय, लोकसेवा आयोग या थेट 1935च्या कायद्यातून किंवा त्यावरून प्रेरित होऊन घेण्यात आलेल्या आहेत. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजेच 1935चा भारत सरकारचा कायदा हा किती महत्त्वाचा आहे आपल्या MPSCसाठी हे तुम्ही लक्षात घ्या. व्हिडिओ पुढे चालू ठेवण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे, आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तर कृपया करून सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा लवकर क्लिक. बाजूला बेल आयकॉन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून एक लाईक नक्की करा. कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे त्यांना अभ्यासामध्ये मदत होणार आहे. ज्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे ग्रॅज्युएशन झाले, त्यांनी आता फ्रेशर आहेत, ज्यांचा अनुभव आहे परीक्षा देण्याचा, त्यांनी MPSC ग्रुप C2साठी फॉर्म भरला आहे, त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्याला जॉईन नक्की करा. त्याच्यावरती आपण डेली जॉबचे अपडेट, एक्झामविषयीचे टेस्ट सिरीज आपण टाकत असतो. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपवर जाऊन तुम्ही जॉईन नक्की करा. तर आता हा प्रश्न आहे की कोणत्या ब्रिटिश कायद्यानुसार कलकत्ता येथे भारताचे पहिले सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले? तर इथे पहिला पर्याय पिट्स इंडिया ॲक्ट 1884, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, चार्टर ॲक्ट 1813, भारतीय परिषद कायदा 1861. याचं योग्य उत्तर आहे रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. 1773च्या नियामक कायद्यानुसार रेग्युलेटिंग ॲक्ट 1774मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले, ज्याचे पहिले सरन्यायाधीश सर एलिझा इम्पे हे होते. लक्षात घ्या, तुम्ही 2011 ते 2025 पर्यंतच्या MPSC ग्रुप B किंवा Cच्या पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यांच्यावरती तुम्हाला सर एलिझा इम्प्ले आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, नंतर रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 याच्यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न सापडतील. आपण ह्या सर्व प्रश्नपत्रिका व्हेरीफाय करून त्यांचं ॲनालिसिस करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो. खूप मेहनत लागते कारण की ठळक मुद्द्यांवरतीच आपण हा व्हिडिओ बनवत आहे, ज्यांच्यामुळे तुमची स्मार्ट स्टडी होईल, तुमचा वेळ वाचेल आणि कमी वेळेमध्ये तुमचा जास्त अभ्यास आणि प्रॅक्टिस होईल. यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर कृपया करून आपण व्हिडिओची शेवटी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपण याच्यामध्ये टेस्ट सिरीज करतो आहे, याचा पुढचा पार्ट आपण लगेच टाकणार आहोत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे डायरेक्ट तुमच्या मोबाईलवरती येईल. आपण भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.